गंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार युक्तेन धूपेन सुगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागत। विश्ववंदनीय विश्वगुरु जगतगुरु महागुरु द लाइट ऑफ वर्ल्ड विश्वदीप धम्मदीप या जगाचा प्रकाश द लाइट ऑफ वर्ल्ड महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात असा केलेला सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि कल्याणकारी मध्य कल्याणकारी अंतिमही कल्याणकारी असा हा सद्धम्म या सद्धम्माला घेऊन जगणारा त्याचा प्रचार प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय त्यागी शील संपन्न भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ बुद्धाचे 6 गुण 9 गुण धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण या बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या ठायी असलेल्या 24 गुणांचं स्मरण करून देवानं पियदसी धम्मनायक महान सम्राट अशोक ज्या महान सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंध किंवा धम्मगाथा 84,000 धम्मस्कंध हा आकडा लक्षात घेऊन 84,000 महास्तूप 84,000 महाविहार 84,000 धम्मशिलालेख 84,000 धम्मस्तंभ जिथे जिथे महास्तूप 84 जिथे जिथे 84 महाविहार त्या त्या ठिकाणी बोधी वृक्षाची लागवड केली। इथपर्यंतच हा महान सम्राट अशोक राजा थांबला नाही। आपला रक्ताचा गोळा पोटचा गोळा त्याला या जम्बूद्वीप भारताचा सम्राट राजा न बनवता आपल्या महामहेंद्र राजपुत्राला आणि राजनंदिनी राजकुमारी संघमित्रा यांना आणि इत्तीय उत्तीय संबल भद्रसाल आणि अनेक अरहंत महास्तवीर भिक्खूंना श्रीलंकेमध्ये पाठवून जसा भारत स्वर्णिम भारत आहे तसा सोन्याची लंका सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही सोन्याची लंका म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये 1250 वर्ष या 10 मौर्य राजांची सत्ता होती। 10 अखिल जम्बूद्वीपावर भारतावर तर भारत स्वर्णिम भारत होता आणि स्वर्णिम भारत म्हणजे बुद्ध धम्ममय भारत धम्म राज्य बाबासाहेबांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत म्हणजे स्वर्णिम भारत अशोकाच्या काळातला। तर हा स्वर्णिम भारत
ज्यावेळी महेंद्र आणि संघमित्राला आणि अरहंत भिक्खूला श्रीलंकेमध्ये पाठवल्या जातं. श्रीलंकेमधला देवानंग पिय तिस्स नावाचा राजा आणि त्या देवानंग पिय तिस्स नावाची त्या श्रीलंकेची महाराणी अनुला देवी आणि 500 स्त्रिया प्रवचित होतात, भिक्खुणी बनतात. तर देवानाम पिय तिस्स श्रीलंकेचा धम्मराजा आणि अनुला देवी ही महाराणी भिक्खुणी. तर महामहेंद्र आणि संघमित्रा हे श्रीलंकेमध्ये धम्म प्रचार करतात आणि म्हणून श्रीलंका धम्ममय लंका, बुद्धमय लंका म्हणजेच सोन्याची लंका होय. सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका ही देवानाम पियदस्सी सम्राट अशोकाच्या कालखंडापासून तर शेवटच्या मौर्य राजापर्यंत होती. आणि म्हणून सम्राट अशोक हा एक महान राजा आणि सम्राट अशोकाच्या नंतर अशा महान राजांच्या नंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला बुद्ध दावला. बुद्ध कोणी दावला? बाबासाहेबांनी बुद्ध दावला. आम्हाला बुद्ध धम्माची ओळख करून दिली. या भारतामध्ये बुद्धं शरणं गच्छामी म्हणणं, बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन करणं, पद्म पुराणामध्ये ब्राह्मणी पद्म पुराणामध्ये उल्लेख आहे. बुद्धांच्या मूर्तीचं तोंड पाहणं, चेहरा पाहणं म्हणजे नरकात जाणं होय. तर बुद्धं शरणं गच्छामीचा जो धम्म निनाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आम्ही बुद्ध हा बुद्ध जागतिक बुद्ध, जगाचा प्रकाश बुद्ध, अशा बुद्धासारखा गुरु या जगामध्ये मिळणे कठीण आहे. बुद्धासारखा गुरु, बुद्धच हे आज जी गुरु पौर्णिमा आहे किंवा तिला आपण आखाडी पौर्णिमा म्हणतो, बुद्धासारखा गुरु कोणीच नाही. तर आज या रमाई बुद्ध विहारामध्ये आणि रमादेवी उत्कर्ष महिला मंडळाच्या अंतर्गत यावर्षी रमाई बुद्ध विहार नाचनगाव पुलगाव या विहारामध्ये या वर्षावासाच्या निमित्तानं ही विशेष अशी धम्मदेसना माझ्या समोर उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका यांना सर्वप्रथम या आखाडी पौर्णिमेच्या म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगल मैत्री मंगल कामना करतो. सर्वांना मी आजच्या पौर्णिमेच्या सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. तर आज आखाडी पौर्णिमा किंवा त्याला गुरु पौर्णिमा सुद्धा असं म्हणतात. तर आखाडी पौर्णिमा अयं वस्सान कालो, अयं वस्सान कालो म्हणजे यह वर्षावास का काल है. हा वर्षावासाचा समय आहे, हा पावसाळ्याचा समय आहे, दिवस आहे, म्हणून याला वर्षावास म्हणतात. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास करणे म्हणजे वास्तव्य करणे. वर्षावास भिक्खूंचा असतो, भिक्खुणींचा असतो, उपासक उपासिकांचा नाही, श्रामणेर श्रामणेरीचा नाही. वरचे माईक चालू आहे का? तर श्रामणेर आणि श्रामणेरीचा वर्षावास नसतो, भिक्खू आणि भिक्खुणीचा वर्षावास असतो. उपसंपादित भिक्खू किंवा उपसंपादित भिक्खुणीच वर्षावास करू शकते. तर ही वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये 3 महिने आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत किंवा तिला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, हो किंवा नाही? कोजागिरी पौर्णिमा म्हणतो ना आश्विन पौर्णिमेला. तर आखाडी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत असा 3 महिन्याचा वर्षावास कालावधी असतो. नीट लक्ष घ्या. आणि आश्विन पौर्णिमापासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे 1 महिना भिक्खूंच्या प्रवारणा दिवस, कठीण चिवरदानाचे दिवस, प्रातिमोक्षाचे दिवस, भिक्खूंच्या भेटीचे दिवस,
आणि आपण जो ग्रंथ पठण करत असतो त्या ग्रंथ समापनाचे समारोहाचे कार्यक्रम आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत 1 महिन्यात तुम्हाला घेता येते. म्हणून वर्षावास किती झाला? 4 महिन्याचा. आखाडी ते आश्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावास आणि आश्विन ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत समापनाचे कार्यक्रम, कठीण जीवनदानाचे कार्यक्रम असतात. म्हणून याला चातुर्याम संवर्वात म्हणतात. जैन संप्रदायामध्ये चातुर्याम असते. चातुर्याम परंपरा सुद्धा बौद्धांचीच आहे किंवा आपण त्याला वर्षावास 3 महिने 4 महिने हा असतो. परंतु काही भौगोलिक कारणानुसार आपण पाहतो की भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी 4 महिने पाऊस पडते, आहे की नाही? तर मग काही भौगोलिक कारणास्तव 3 किंवा 4 महिने असाही वर्षावास भिक्खूंना करता येते. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. नदी नाल्यांना पूर आलेला असतो, भिक्खू वाहून जाण्याची शक्यता आहे, पिकं तुडवली जातात भिक्खूंच्या पायांनी, पिकांची रोवणी केली जाते किंवा प्राणी भिक्खूंवर अटॅक करू शकतात किंवा सर्पदंश होऊ शकतो, भिक्खूंची तीव्र ओली होऊ शकतात. तीव्र ओली अंगावर असली की ते आजारी पडण्याची शक्यता आहे. म्हणून भगवान बुद्धांना वर्षावासाची आवश्यकता वाटू लागली. मग वर्षावास म्हणजे काय? तर भिक्खूंनी एका ठिकाणी वास करणं. वास करणं म्हणजे काय? वास्तव्य करणं, एका ठिकाणी थांबणं. आता थांबणं म्हणजे त्या ठिकाणी केवळ झोप घेणं वय का? नाही, तर भिक्खूंच्या स्वतःच्या जडण आणि घडणाचा तो 4 महिने आहे. एखादा भिक्खू नवागत असेल, म्हणजे त्याचं अल्पज्ञान असेल, तर त्यांनी छान अध्ययन करावं, धम्माचं चिंतन करावं, ध्यान करावं, त्यांनी चिंतन मनन करावं, अधिकाधिक प्रज्ञा वाढवण्याचा प्रयास करावा. त्यांनी अधिकाधिक आपल्या ज्येष्ठ भिक्खूंच्या सहवासात राहून अधिकाधिक धम्मग्रहण, धम्म अध्ययन करण्याचं काम भिक्खूंनी करावं. म्हणजे स्वतःच्या जडण घडणीचा कालावधी म्हणजे वर्षावास होय, ठीक ना? आणि भिक्खूंनी आपल्या संपर्कात जर कोणी उपासक उपासिका येत असेल तर त्यांनाही धम्म कथन करणं, धम्म सांगणं, जीवन जगण्याचा जीवनार्थ समजून देणं. तर हे भगवान बुद्धांनी ही वर्षावासाची जागतिक प्राचीन अशी परंपरा आहे. बुद्धांच्या काळापासूनच सुरू झाली. कोणती परंपरा? वर्षावासाची परंपरा. 3 महिने नाही तर 4 महिने असते आणि पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये, जगामध्ये ही वर्षावासाची प्राचीन परंपरा बुद्धांच्या पासून आजही ती सुरू आहे. साधे महिने नाही, 3-4 महिने वर्षावासाचे. म्हणून वर्षावासाचं पहिलं महत्व, वर्षावास म्हणजे काय तर हे आपण समजून घेतलं या. तर आजचा जो दिवस आहे आखाडी पौर्णिमा, तर या आखाडी पौर्णिमेला आपण काय म्हणतो? गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो? गुरु पौर्णिमा. आमचे हिंदू बांधव त्यांच्या पद्धतीनं गुरु पौर्णिमा साजरी करतात, ठीक ना? तर गुरु पौर्णिमा म्हणजे काय? तर गुरु म्हणजे काय? तर तथागत बुद्धांना जे सम्यक संबोधी, जे बोधी ज्ञान प्राप्त झालं होतं, जगाच्या कल्याणाचं, हिताचं, सुखाचं जे बोधी ज्ञान, जी सम्यक संबोधी प्राप्त झाली होती, त्याचा पहिला उपदेश, त्यांचा पहिला उपदेश, तथागत बुद्धांचे पहिले प्रवचन, तथागत बुद्धांची पहिली धम्मदेशना, तथागत बुद्धांनी पहिले धम्म स्पष्ट करून सांगितला, तो आजच्या दिवसाला कौंडिन्य, वप्प, भद्य, अश्वजित आणि महानाम या 5 परिव्राजक संन्याशांना सर्वप्रथम ईसी पतन मृगदायवन सारनाथ गंगा नदीच्या किनारी, वाराणसी, तिला काशी म्हणतात, वाराणसी म्हणतात आणि बनारस सुद्धा म्हणतात. काशी, बनारस, वाराणसी हे एका शहराची नाव आहे, पण वाराणसी हे नाव त्रिपिटकामध्ये आणि काशी हे सुद्धा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा काशी, वाराणसी शब्द आलेले आहे. ते एकाच नगराची नाव आहे. तर वाराणसी जवळ असलेलं
इसी पतन मृगदाय वन म्हणजे हरणाचं वन होतं, तिथं अधिकाधिक हरण विचरण करायचे. त्या इसी पतन मृगदाय वनामध्ये या 5 परिव्राजकांना तथागत बुद्धांनी आपला धम्म सांगितला, धम्म कथन केला. 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश, विशुद्धी मार्ग, धम्म चक्क पवत्तन आणि लखन सूत्राचा उपदेश याच आखाडी पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला तथागत बुद्धांनी केलेला आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? म्हणजे सारनाथच्या इसी पतन मुग्धाय मनामध्ये धम्मचक्क पवत्तन सुत्ताचा आणि लखन सुत्ताचा आणि अनेक प्रकारे विशुद्धी मार्गाचा तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. किती लोकांना घेऊन? 5 लोकांना. तर 5 लोकांना आपला धम्माचा उपदेश सांगितला. तर म्हणून बुद्ध हे गुरु ठरले. समजलं का? गुरु पौर्णिमा केव्हापासून सुरू झाली? आजच्या जागतिक धम्मचक्क पवत्तन, जगातील बौद्ध कंट्रीतले उपासक उपासिका धम्मचक्क पवत्तन दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तर पहिलं महत्व आहे, मागे पुढे होऊ शकते, तर पहिलं महत्व भगवान बुद्धांनी 5 परिव्राजकांना धम्मचक्क गतिमान केलं आणि म्हणून ते 5 शिष्यांचे, त्या 5 भिक्खूंचे गुरु ठरले. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा बुद्धापासूनच सुरू झाली. बुद्ध हे गुरु झाले गुरुपौर्णिमेला आणि 5 लोक ते परिव्राजक शिष्य झाले. गुरु शिष्य परंपरा बुद्धापासूनच सुरू झालेली आहे. म्हणून पहिले फर्स्ट गुरु या जगातले जर कोणते असेल तर तथागत बुद्ध होय. बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात, बुद्धालाच जगत गुरु सुद्धा म्हणतात. आपण हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या आखाडी पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे महामाया देवी. कोलीय वैश्याची महामाया देवी राजा शुद्धोदन आणि महामाया देवीला पुष्कळ वर्ष झाले होते. त्यांचं लग्न झालं होतं, मंगल परिणय, पुष्कळ वर्ष झाले, परंतु महामाया देवीला मूलबाळ होत नव्हतं. राजा शुद्धोदन आणि महामाया देवी सतत चिंता करायचे, दुखी राहायचे. परंतु ज्या दिवशी तिला स्वप्न पडलं, पांढरा हत्ती आणि पांढरा हत्तीच्या सोंडामध्ये पुंडरीक म्हणजे सफेद कमळ असं स्वप्न पडलं आणि ती सकाळी उठली, तिला भास झाला आणि ती राजा शुद्धोदनाला गुड न्यूज सांगते सकाळी की मला गर्भधारणा झाली, मला दिवस गेले. तर महामायेला ज्या दिवशी गर्भधारणा झाली असं तिला वाटलं, तर तो दिवस आहे आखाडी पौर्णिमा. समजलं तुम्हाला? तर दुसरं महत्व आहे आखाडी पौर्णिमेचं, महामायेला गर्भसंभव, गर्भधारणा झाली. इथपर्यंत लक्षात राहील. दुसरं म्हणजे तथागत बुद्धांनी धम्मचक्क पवत्तन गतिमान केलं. तिसरं महत्व आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी शाक्य आणि कोलीय यांच्या शेतीमध्ये ते रोहिणी नदी वाहत होती. त्या रोहिणी नदीचं सर्वप्रथम पाणी शेती करता सर्वप्रथम कोणी घ्यायचं या संदर्भात दरवर्षी वादविवाद होत होता. आता होऊन जाऊ द्या आणि म्हणून शाक्य आणि कोलियांनी भयंकर युद्ध करण्याचं ठरवलं. सिद्धार्थ गौतमांनी त्याला विरोध केला. तर आपल्याला काही ब्राह्मणवादी लोक, मनुवादी लोक, काही विकृत लोक बुद्धाने 4 दृश्य पाहून मयतीचं म्हणजे ते बाहेर पडले बा कपिलवस्तू मध्ये फेरफटका मारायला, एक त्यांनी मयत जाताना पाहिली, एक कुष्ठरोगी माणूस पाहिला, एक जर्जर झालेला कमर वाकलेला दाताची फणी पडलेला जर्जर झालेला असा कमजोर दुर्बल माणूस पाहिला आणि एक संन्यासी पाहिला झाडामध्ये. हे 4 दृश्य त्यांनी पाहिले आणि रात्रीलाच ते
आपल्या पत्नीला, राहुल बाळाला, नवजात राहुल बाळाला, सुंदर पत्नीला, प्रिय अशा आई वडिलांना कपिल वस्तूच्या सर्वस्व सुखाचा त्याग केला, ते रात्रीलाच पळून गेले, असं उद्धटपणे भगवान बुद्धांच्या संदर्भात बदनामी चालू आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आणि अत्तदंड सुत्तामध्ये आणि धम्मानंद कोसंबी जे आपले सेवाग्राम मध्ये होऊन राहिलेले आहे, तर धम्मानंद कोसंबी अत्तदंड सुत्तामध्ये उल्लेख आहे की गृह त्यागाचं महाभिनिष्क्रमणाचं खरं कारण कोणतं? रोहिणी नदीचा पाणी वाटपाचा संघर्ष. रातून ते घर सोडून गेले नाही. आई वडिलांच्या समक्ष त्यांनी महानामांनी, त्याच्याच भावानं महानामनं ते काशाय वस्त्र दिलं. त्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवज्जा ग्रहण केली, अनुमा नदी पार केली, असं वगैरे सगळं ते आपण ऐकतो. आई वडिलांची अनुमती, वडिलांची अनुमती, आई वडिलांची आणि पत्नीची सुद्धा अनुमती घेऊन त्यांनी ते परिव्राजक जीवन स्वीकारलं. ठीक आहे ना? त्यांना त्या 3 अटी दिल्या होत्या. त्यांनी गृहत्याग करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणून आजच्या दिवसाला वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. कोणी? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी. बुद्ध झालेच नाही, ते बुद्ध व्हायचेच आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. त्यालाच महाभिनिष्क्रमण म्हणतात. सर्व सुखाचा त्याग केला. 3 राजमहाल सोडले. पावसाळ्यासाठी स्पेशल, उन्हाळ्यासाठी स्पेशल, हिवाळ्यासाठी स्पेशल. किती सुंदर शेतीवाडी त्यांच्या घरी, सर्व सुख होतं. सर्व सुखाचा त्याग केला. सुंदर अशी पत्नी यशोधरा, नवीन नवीन राहुल बाळ आणि सुंदर असे प्रेम करणारे आई वडील. आणि कपिलवस्तूची प्रजा तर खूपच प्रेम करत होती बोधिसत्व सिद्धार्थ गौतमावर, कारण त्यांची करुणाच ओतपुरत होती, आहे की नाही? तर त्यांनी सर्वस्व सुखाचा त्याग केला. कायच्यासाठी? या जगात दुःख आहे आणि ते मला दूर करायचं आहे. दूर करायचं आहे तर दुःख मुक्तीचा मार्ग मला शोधायचा. या जगात दुःख आहे आणि ते मला कसं दूर करता येईल, त्याचा मार्ग शोधता येईल का? म्हणून त्यांनी गृहत्याग केला, महाभिनिष्क्रमण केला. तर कोणत्या दिवसाला? आखाडी पौर्णिमेला. समजलं का तुम्हाला? तर आखाडी पौर्णिमेला त्यांनी गृहत्याग केला, जगाच्या हितासाठी, कल्याणासाठी. त्यांनी राजमहाल सोडले आणि आजचा मनुष्य, स्वार्थी मनुष्य, मतलबी मनुष्य, दृष्ट प्रवृत्तीचा आजचा मनुष्य आजच्या आधुनिक युगामध्ये महालाच्या शोधात आहे. आणि इथं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी काय सोडले? तुम्ही महालाच्या शोधात राहा. महालाच्या शोधात राहणारे लोक जगातलं दुःख दूर करू शकते का? पण राजमहालाचा त्याग केला म्हणूनच तर हा मार्ग शोधता आला ना. तुम्ही तर महालावर महाल तयार करत आहात, पण बुद्धाने काय सोडला? महाल सोडले. आणि आपण माझा एक महाल झाला तर दुसरा त्याच्यावर कसा होईल, तिसरा कसा होईल? आपण त्या शोधामध्ये आहोत. माझा महाल कसा होईल, 2 मजली महाल कसा होईल, 3 मजली कसा होईल, 5 मजली कसा महाल होईल, याच्या शोधात आहे. पण बुद्धांनी काय सोडले? महाल सोडले. बरं झालं त्यांनी राजमहाल सोडले, तर आपल्याला तो मार्ग भेटला या जगाच्या कल्याणाचा, विश्वाच्या कल्याणाचा, हो किंवा नाही? तर आखाडी पौर्णिमेचं 3रं महत्व आहे. आखाडी पौर्णिमेला त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं, त्यांनी गृहत्याग केला, कपिलवस्तू नगरीला सोडलं, सर्वस्व सुखाचा त्याग केला. त्यागाशिवाय काही मिळत नाही. आणि पत्नीला म्हणत आहे, काय म्हणत आहे पत्नीला? मी त्या संथागारामध्ये निर्णय झाला आहे, मी अट मान्य केली आहे गृहत्यागाची. ठीक आहे ना? मी तो विषय तेवढा मोठा लांबलचक सांगणार नाही, प्रवचन लांब होईल. तर पत्नी काय म्हणते? महाराणी यशोधरा काय म्हणते? मी तुम्हाला अनुमती देतो, तुम्ही महाभिनिष्क्रमण गृहत्याग करावा, मी अनुमती देतो. राहुल बाळाचा मी सांभाळ करतो, तुमच्या आई वडिलांचा मी सांभाळ करतो. कोण म्हणत आहे असं? यशोधरा धीर देत आहे. आणखी काय म्हणत आहे? राहुल बाळ नवीनच जन्माला आलेला आहे,
हा राहुल बाळ जर लहान नसता, दूध पिता नसता, तर मी तुमच्या सोबतच येणं पसंत केलं असतं. कोण म्हणत आहे असं? मला तुमच्या सोबत येणं आवडलं असतं. तुम्ही तिथं, मी जिथं माझे पती राजकुमार तिथं मी त्यांची पत्नी. पण काय करता, राहुल आहे, त्याचा सांभाळायची जबाबदारी आहे. म्हणून यशोधरेनं अनुमती दिली, म्हणून त्यांना घर सोडता आलं. पण जा म्हणते, पण असा एक दुःख मुक्तीचा, या विश्वाच्या कल्याणाचा एक मार्ग शोधून काढा. तर काढला का नाही? यशोधरेनं अनुमती दिली नसती, तिनं यशोधरेनं म्हणलं असतं, तुम्ही घर सोडून चालले, हे राहुल वगैरे पहा तुमचा, मी जातो माझ्या माहेरी, तुम्ही चालले जंगलात, तर मी चालली माझ्या माहेरी, हे राहुल बाळ पहा, म्हणलं असतं का नाही? आणि असं जर यशोधरेनं म्हटलं असतं तर या जगाला बुद्ध दिसला नसता. म्हणून बाबासाहेबांना जेव्हा विदेशामध्ये रमाई जाते, तर बाबासाहेबांना असं म्हणते की मी लेकरांना सांभाळीते, साहेब स्वतःला जपा. तुम्ही आमची काळजी करू नका, मुलाबाळाची माझी काळजी करू नका, मी लेकरांना सांभाळते, तुमचं अभ्यासात लक्ष घाला, आमची चिंता करू, अभ्यासावर तुमच्या ताण पडेल, तुमचं लक्ष लागणार नाही, म्हणून तुम्ही अभ्यासाकडेच लक्ष द्या, मी संसाराला सांभाळते. असे असतात बुद्ध आणि बोधिसत्व. ठीक ना? तर एका बाजूनं रमाईनं बाबासाहेबांना धीर दिला, म्हणून हा बोधिसत्व. आजची शिकली सवरली स्त्री बोधिसत्व बाबासाहेबाची जडणघडण करू शकत नाही. मग तुम्ही रमाईला अडाणी म्हणाल का? रमाईला अडाणी म्हणाल तुम्ही? बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण तिनं केली. साधी स्त्री आहे का ती? आहे का नाही? म्हणून असे एक कवीचे बोल आहे की घराघरात पुन्हा बाबासाहेब जन्माला यावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा घराघरात रमाई जन्माला आली पाहिजे. आपल्या विहाराचे नाव रमाईच आहे. आता रमाई बुद्ध विहार या विहाराचं नाव आहे. आता रमाईचा बुद्ध आहे का? धम्मदीक्षेच्या वेळी रमाई उपस्थित होत्या का? धम्मदीक्षा घेतली का? रमाईचा बुद्ध आहे का? मग रमाई बुद्ध विहार नाव आहे आपल्या विहाराचं, तर मग रमाईचा बुद्ध कोण आहे? बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. आहे का नाही? आधुनिक बुद्ध मानतो ना आपण, काही लोकांची श्रद्धा आहे, त्यांची भावना आहे की नाही? मग रमाईनं कोणता बुद्ध घडवला? आधुनिक बुद्ध बाबासाहेब. आणि बाबासाहेबांना बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण रमाईनं केली. काश रमाईनं धीर दिला नसता, आधार दिला नसता, आणि तिनं पैसा जमून शिक्षणासाठी पाठवला नसता, तर बाबासाहेब बोधिसत्व घडला नसता. म्हणून यशोधरा तशी रमाई आहे, त्याग आहे, त्यागाशिवाय काही होऊ शकत नाही. तर लक्षात घ्या, आजच्या दिवसाला महाभिनिष्क्रमणाचा दिवस म्हणजे आखाडी पौर्णिमा होय. आणि चौथं कारण आहे, भिक्खू संघाची स्थापना झाली आजच्या दिवसाला. म्हणून याला संघ जयंती म्हणलं तर काही फरक पडणार नाही. संघ निर्माण केला बुद्धाने, आज भिक्खू संघ निर्माण केला. भिक्खू संघाची निर्मिती केली सारनाथला. त्याला सारनाथ काऊन म्हणतात? नाथ, नाथ पाली शब्द आहे. अथई अत्तनो नाथो, कोई नाथो परोसिया. आपण वंदनेमध्ये म्हणतो लोक नाथेन पूजिता. आपण स्वतःचा नाथ बना, दुसरा कोणीही आपला नाथ स्वामी बनू शकत नाही. बुद्धाला विश्वनाथ, जगन्नाथ आणि लोकनाथ हे बुद्धाचेच नाव आहे. म्हणून त्याचं नाव सारनाथ का आहे? आपल्या धम्माचा पहिला सार, आपल्या धम्माचा पहिला सार त्यांनी सारनाथला कथन केला, म्हणून त्याचं नाव सारनाथ आहे. ठीक आहे? इथपर्यंत हे तथागत बुद्धांनी भिक्खू संघ निर्माण केला आजच्या दिवसाला. आणि तथागत बुद्धांनी याच आखाडी पौर्णिमेला आपल्या वर्षावासाला प्रारंभ सुद्धा केला. तुम्हाला जर असं माहिती असलं पाहिजे की तथागत बुद्धांचा पहिला वर्षावास कोठे झाला, तर कुठे झाला? उत्तर देता आलं पाहिजे. सारनाथ वाराणसी. ठीक आहे? कुठे झाला पहिला वर्षावास? सारनाथ वाराणसीला धम्मचक्क प्रवर्तन आणि लखन सुत्ताचा उपदेश सुद्धा दिला. तर ही संघ जयंती, संघ निर्मिती आजच्या वर्षावासांच्या या
आखाडी पौर्णिमेला झालेली आहे. इथपर्यंत लक्षात राहील. तर हे सगळं पौर्णिमेचं महत्व आहे. तर या 5 परिव्राजकामध्ये जे 5 भिक्खू होते त्याच्यामध्ये अज्ञात कौंडिन्य, जो कपिल वस्तूच्या जवळ द्रोणवस्तू नावाचे एक खेडेगाव होतं, त्या ठिकाणी हे अज्ञात कौंडिन्याचा जन्म झालेला होता. जेव्हा 8 ब्राह्मण, गुणवाचक शब्द आहे ब्राह्मण, जातीवाचक नाही. ब्राह्मण कोणाला म्हटलं जातं बुद्धाच्या काळामध्ये? ते शेंडीवाले ब्राह्मण नाही, आजचे जातीचे ब्राह्मण नाही. ब्राह्मण म्हणजे गुणवाचक विद्वान व्यक्तीसाठी होता. तर जेव्हा महामायेला स्वप्न पडलं होतं, काय पडलं होतं? स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना बोलावलं होतं राजा शुद्धोधनानं, तर त्या 8 ब्राह्मणांमध्ये कौंडिन्य होता. लक्षात तुम्हाला? मोठा होता वयानं, तो कपिल वस्तूच्या बाजूलाच गाव होतं द्रोण वस्तू. कौंडिन्याचा जन्म, मी कौंडिन्य सांगतो थोडा. तर कौंडिन्य 8 ज्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी राजा शुद्धोधनानं आमंत्रित केलं होतं, त्या 8 ब्राह्मणांपैकी एक ब्राह्मण कोण होता? कौंडिन्य. लक्षात घ्या. आणि ज्या 8 ब्राह्मणांची निवड केली होती, प्रथम शिक्षक सिद्धार्थ गौतमाचे प्रथम गुरु कोण होते? 8 ब्राह्मण. या 8 ब्राह्मणांपैकी जो एक गुरु होता, तो त्याच्यातही कोण होता? कौंडिन्य ब्राह्मण होता. लक्षात घ्यायचं आहे. जे प्रथम 8 ब्राह्मणांची निवड केली होती राजा शुद्धोधनानं विद्यारंभ झाल्याच्या नंतर, तसे आलार कालाम होते, उदकराम पुत्त होते, सप्पमित्त होते, राजश्री नेगरी होते. पण प्रथम गुरु कोण होते? 8 गुरु. त्या 8 गुरूंमध्ये कौंडिन्य सुद्धा होते. स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कौंडिन्य होते. आणि अशीत मुनीने एक भाकीत भविष्यवाणी केली होती की हे नक्कीच सम्यक संबुद्ध बनणार आहे. तर असं जसंच्या तसं कौंडिन्यानं सुद्धा पक्क सांगितलं होतं की हे नक्कीच सम्यक संबुद्ध होणार आहे. या 3ही घटनामध्ये. आणि नामकरण्याच्या दिवशी म्हणजे नाव ठेवायच्या दिवशी सुद्धा कौंडिन्य उपस्थित होते. आणि नंतर त्यांनी गृहत्याग केला. तर त्या गृहत्याग उर्वेलाच्या घनदाट जंगलामध्ये हे 5 पारिव्राजक, जेव्हा शुद्धोधन राजांनी गृहत्याग केला तर ते 5 पारिव्राजक 2 कोलीय वंशाचे आणि 3 शाक्य वंशाचे, 3 शाक्य वंशाचे आणि 2 कोलीय वंशाचे असे ते होते. सिद्धार्थ गौतमाचे जसे त्यांनी गृहत्याग केला तर राजा शुद्धोधनांनी त्यांच्या मागोमाग ते पाठवलेले होते, असं आता फाययान, युआनशांग आणि इसिंगच्या डायरीमध्ये आहे. लक्षात घ्या. त्यांच्याच वडिलांनी त्यांच्या मागोमाग ते जंगलामध्ये कुठे राहतात, कुठल्या अवस्थेत राहतात, तर माझ्या मुलाच्या मागे तुम्ही ते जा, त्यांची सेवा करा. आपण पाहतो उर्वेलाच्या जंगलामध्ये ते 5 पारिव्राजक त्यांची सेवा करतात. म्हणून बुद्धांना असं वाटतं की या 5 लोकांनाच पहिल्यांदा आपला धम्म सांगितला पाहिजे. आलार कालाम मरण पावले होते, उदकराम पुत्त मरण पावले होते, विचार केला होता. परंतु मग त्यांना लक्षात आलं की त्या 5 पारिव्राजकांनी उर्वेल्याच्या घनदाट जंगलामध्ये माझी मस्त सेवा केली, तर त्यांनाच मी माझा पहिला उपदेश सांगणार आहे. रस्त्यामध्ये त्यांना उपक नावाचा एक आजीवक भेटला होता, पण त्यांना धम्म सांगितलं नाही. म्हणजे ते रस्त्यातच थोडाफार चर्चा झाली, धम्मचर्चा. परंतु खऱ्या अर्थानं 5 पारिव्राजकांना धम्म दीक्षा दिली, भिक्खू संघाची स्थापना झाली. तर भगवान बुद्ध ज्यावेळी धम्मकथन करत आहे तर सर्वात आधी लाईट कोणाचे लागले? कौंडिन्याचे. कारण तो वयानं अनुभवानं मोठा होता. म्हणजे 5ही उपस्थित होते, 5ही जण अरंत झाले. पण या जगातला बुद्धाच्या नंतर पहिला अरंत भिक्षू कोण असेल? कौंडिन्य. आणि बुद्धाचा पहिला शिष्य कोण आहे? कौंडिन्यच आहे. शेवटचा आपल्याला माहित आहे सुभद्र. पहिला कोण आहे? तसे 5 आहे, पण पहिल्यांदा ज्याचे लाईट लागले, पहिल्यांदा बुद्धाचा धम्म पटकन स्पष्ट झाला त्याला, तर त्याचं नाव आहे कौंडिन्य. तर कौंडिन्य अरंत पदाला गेला आजच्या दिवसाला. 5ही भिक्खू गेले, परंतु अरंत कौंडिन्य भिक्खू, पहिला अरंत बुद्धाच्या नंतर कौंडिन्य भिक्खू होय. त्यांनी नंतर वर्षाबाद झाल्याच्या नंतर 12 वर्ष त्यांनी हिमालयामध्ये त्यांनी एकांतवास केला, असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. 12 वर्ष. कोणी? 12 वर्ष. म्हणजे हा वर्षावास संपला
आणि मग पाचही परिव्राजक इकडे तिकडे गेले. अश्वजित मग राजगृहाकडे गेला. ठीक आहे. आणि कौंडण्य 12 वर्ष तो हिमालयाच्या पायथ्याशी एकांतवास केला. त्यांनी अभ्यास केला ध्यानधारणेचा. आणि हाच कौंडिन्य भिक्खू आपल्या विदर्भामध्ये सुद्धा आला. आणि हा विदर्भ भाग, हा वर्धा जिल्हा, विदर्भ एरिया राजा प्रसेनजिताच्या राज्यात येत होता. विदर्भ, पूर्व विदर्भ, याला पूर्व दक्षिण कोसल मध्ये येत होता आपण. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हा पूर्व विदर्भ दक्षिण कोसलचा भाग होता. बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजिताची सत्ता होती. कुठे? पूर्व विदर्भावर. आणि पूर्व विदर्भामध्ये सुद्धा कौंडिन्य नावाचे भिक्खू येऊन गेले. आणि ते कोण्या गावला? अमरावतीला, वर्धा नदीच्या काठावर. म्हणून त्याला कौंडिन्यपूर नाव पडलेलं आहे. तर कौंडिन्य भंतेजीच्या अस्थी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भगवान बुद्धांच्या अस्थिवर, शारीरिक धातूवरच सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप बांधले? नाही. भगवान बुद्धांचे जे 80 अग्रश्रावक होते, महान भिक्खू होते, त्यांच्याही अस्थिवर म्हणजेच शारीरिक धातूंवर भगवान बुद्धांनी स्तूप बांधले. तुम्ही सांचीला गेले तर सांचीला महामोगलाण्याचा स्तूप आहे अस्थीचा, आणि संघ सेनापती सारिपुत्ताचा स्तूप आहे. केवळ बुद्धाचाच आहे का सांचीला? बुद्धाच्याच अस्थिवर आहे का? संघ सेनापती सारिपुत्त आणि महामोगलायन भंतेजींच्या याच्यावर स्तूप सांचीला तुम्हाला पाहायला मिळते. ठीक ना? परंतु तुमच्या खूप कमी लोकांच्या लक्षात असेल की सांची पासून 12 किलोमीटर सोनारी नावाचं एक गाव आहे. कोणतं? सोनारी. तर सांची पासून सोनारी 12 किलोमीटर आहे. तिथं कौंडिन्य भंतेजींच्या शारीरिक धातूवर स्तूप बांधलेला होता. कोणी? सम्राट अशोकांनी. तर त्या सोनारीच्या अस्थी उत्खनामध्ये सापडल्या कौंडिन्य भिक्षूंच्या. त्या सोनारीच्या कौंडिन्य भिक्षूंच्या अस्थी सध्याला लंडन मध्ये व्हिक्टोरिया म्युझियम आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये कौंडिन्य भंतेजीच्या अस्थी विदेशात ठेवलेल्या आहेत, सोनारीच्या. ठीक आहे. आणि सम्राट अशोकांनी दुसरा स्तूप, 84,000 स्तूपापैकी बुद्धाचा एक स्तूप आणि कौंडिन्य भंतेजीचा एक स्तूप अमरावतीच्या वर्धा नदीच्या काठावर कौंडिन्यपूरला बांधला. आजही तिथं कौंडिन्य भंतेजीच्या विटा तिथं सापडतात. पण तिथलं खोदकाम रोखलेलं आहे, कारण तिथं सगळ्या ज्या गड्या आणि टिल्ले बांधलेले आहेत तिथं खोदकाम रोखलं आहे. कारण त्यांना माहित आहे इथं जर अधिक जास्त खोदकाम केलं तर इथं सगळं बुद्धाचं भजन. म्हणून महाराष्ट्रातले लोक पंढरपूरले विठ्ठल आहे म्हणते आणि विठ्ठलाची रुक्मिणी कुठे आहे म्हणते? कौंडिन्यपूरले. समजलं का तुम्हाला? पण आता सगळ्यांनाच माहित आहे की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर बुद्धाचंच विहार आहे. हे मी नाही तर आपल्या खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडला म्हटलेलं आहे. समजलं का? मग आता कौंडिन्यपूर कोणाचं आहे? बुद्धाचंच ठिकाण आहे. कौंडिन्य भिक्षूंनी त्या ठिकाणी वर्षावास केला. कौंडिन्य भंतेजीच्या अस्थी होत्या. बुद्धांचा एक स्तूप होता कौंडिन्यपूरला. ते आता तिथं बुद्धाच्या मूर्त्या सुद्धा लागलेल्या आहे. कौंडिन्यपूर हे भगवान बुद्धांचा पहिला शिष्य, पहिला अरंत भिक्षू, जो आजच्या आखाडी पौर्णिमेला प्रवचित झाला, अरंत झाला, तथागतांचा पहिला भिक्खू. म्हणून त्याचं नाव अज्ञात कौंडिन्य. अज्ञात म्हणजे ते अज्ञातवासात जास्त राहिले, त्यांना एकांतवासात राहणं आवडत होतं. म्हणून कौंडिन्यपूर ही कौंडिन्य भंतेजींची भूमी होय. आता हा विषय निघाला म्हणून मी ते तुम्हाला कौंडिन्यपूरचं सांगितलेलं आहे. तर हे पौर्णिमेचं बुद्धाच्या जीवनाशी संबंधित ह्या निगडीत गोष्टी सांगितल्या मी. आखाडी पौर्णिमेला काय घडलं? 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बौद्धांचे सण आहे. 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या घटना घडलेल्या आहे. राहील लक्षात तुम्हाला? तर आजच्या दिवसाला, आखाडी पौर्णिमेला मोगलीपुत्र तिस्स, म्हणजे आजच्या दिवसाला नाही, मोगलीपुत्र तिस्साकडून जेव्हा सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतली तर सम्राट अशोकांनी आखाडी पौर्णिमेपासूनच धम्म यात्रा प्रारंभ केली.
बुद्धाचं स्थळ कुठं जन्म झाला, कुठे वर्षावास केला, कुठं महापरिनिर्वाण झालं, तर भगवान बुद्धांचे जे जे वर्षावासाचे ठिकाण होते, जन्मस्थान होते, परिनिर्वाणाचे ठिकाण होते, भगवान बुद्धांचे जे जे ठिकाण होते, त्या सर्व ठिकाणांना म्हणजे ना धम्म यात्राला प्रारंभ केला. त्या दिवसाची सुरुवात कोणापासून केली? सम्राट अशोकांनी आपले गुरु धम्म दीक्षा गुरु मोग्गलीपुत्त तिस्स यांना सोबत घेऊन त्यांनी धम्म यात्रा आरंभ केली. तो दिवस म्हणजे आखाडी पौर्णिमा होय. ठीक आहे. आणखी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आपल्या भारत देशामध्ये सम्राट जयचंद नाव ऐकलं असेल तुम्ही. ऐकलं का सम्राट जयचंद? नाही ऐकलं. परंतु गद्दार जयचंद असं तुम्ही शब्द ऐकला असेल. गद्दार जयचंद, गद्दार जयचंद. परंतु तो गद्दार जयचंद नव्हता, तो बौद्ध राजा सम्राट जयचंद होता. तर त्याची जी दादी होती ना, दादी सम्राट जयचंदची, सम्राट जयचंद बुद्धिस्ट होता. कोण होता? बौद्ध राजा होता सम्राट जयचंद. आणि त्या सम्राट जयचंदचे जे गुरु होते जगन्मित्रानंद नावाचे भिक्खू. कोणते? जगन्मित्रानंद. त्यांच्याकडून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तर हे सम्राट जयचंद यांची जी दादी आहे, आजी आहे, तिचं नाव आहे महाराणी कुमारदेवी. ही कुमारदेवी तिचं माहेर आहे बोधगया. ती बोधगयाला असल्यामुळे तिने सारनाथला दिलं होतं, सारनाथला, वाराणसीला. त्यामुळे ती गोविंदचंद्र गहडवाल वंशी किंवा त्याला राठोड वंशी म्हणतात. गहडवाल म्हणा किंवा राठोड म्हणा, गहडवाल राजवंशाची किंवा राठोड राजवंशाची महाराणी गोविंदचंद्र गहडवालाची पत्नी कुमारदेवी, ती बुद्धगयात तिचं माहेर आहे, पण तिला वाराणसीला दिलं होतं, सारनाथला दिलं होतं. तिची बुद्धावर श्रद्धा होती. तिनं 9 मजल्याचं धम्म चक्र जीन बुद्ध विहार. किती? त्या विहाराचं नाव होतं धम्म चक्र जीन. जीन म्हणजे जिंकणारा, विजेता असं म्हणतात. जीन श्रावक बुद्धाचं नाव आहे, महावीरांचंच नाही. ठीक ना. तर धम्म चक्र जीन महाविहार 9 मजल्याचं बुद्ध विहार सारनाथला बांधून दिलं होतं. 9 मजल्याचं. आजही तुम्ही सारनाथला गेले, त्याचे पत्थर शिलालेख तिथं पडलेले आहे. मूल गंधकुटी महाविहाराच्या बाजूला सारनाथला तुम्हाला दिसेल. तर ते 9 मजल्याचं बुद्ध विहार गहडवाल वंशाच्या कुमारदेवी महाराणीनं म्हणजे सम्राट जयचंदच्या दादीनं बांधून दिलं होतं. तर ते 9 मजल्याचं जे महाविहार बांधून दिलं आहे भिक्खू संघाला, तर त्याची सुरुवात पायाभरणी आखाडी पौर्णिमेला केली आणि आखाडी पौर्णिमेपर्यंत ते बांधून झालं. आखाडी पौर्णिमेलाच त्याचं उद्घाटन सुद्धा झालं. पायाभरणी आणि उद्घाटन आखाडी पौर्णिमेला झालं. तर तो दिवस म्हणजे महाराणी कुमारदेवीनं 9 मजल्याचं बुद्ध विहार सम्राट जयचंदाची दादी गद्दार जयचंद नाही, तर तो बौद्ध सम्राट जयचंद आहे, त्याची बदनामी करण्यात आली. सम्राट जयचंद महान बौद्ध राजा होता, देशभक्त होता, पण ब्राह्मणवादी लोकांनी त्याला गद्दार जयचंद मधून अनेक सिनेमामधून त्यांची बदनामी केलेली आहे. तर हे वर्षावासाचं इतकं सुंदर पर्व आहे. म्हणून उपोषक तुम्ही धारण करा. उपोषक 3 प्रकारचे आहे. गोपाल उपोषक, निग्रंथ उपोषक जे जैन साधू करतात. गोपाल उपोषक म्हणजे काय? जसा गुराखी माणूस आहे, गाय राखणारा माणूस आदल्या दिवशी तय करते की कुठे जास्त चारा आहे, कुठे जास्त पाणी भेटेल गायी गुरांना, म्हणून आधीच विचार करते. तर मग असेच काही उपासक आहे. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपोषक आहे. मग उपवास आहे तर मग उपवासाचे काही बायांनी मला फोन केले, भंतेजी म्हणे मी वर्षावासाचे उपवास पकडले म्हणे, उपवासाचे पकडले. आता उपवास पकडले तर मग त्या आईनं पुन्हा मला फोन केला, भंतेजी म्हणे मी वर्षावासाचे उपवास पकडले, मग वर्षावासाच्या उपवासाचे फराळ सांगा म्हणे कोणते खा लागते. तर पहिल्यांदा तुमच्या डोक्यातून, जसं मोबाईल मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही तुम्ही डिलीट करता, तर तुमच्या डोक्यामधून भेजामधून उपवास नावाचा शब्द डिलीट करा. तुम्ही अजूनही अंधश्रद्धेमध्ये आहे. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपोषक आहे. मग हिंदू स्त्रिया उपवास करते का नाही? मग उपवास कसा करते ते? हिंदू स्त्रिया उपवास करते, मग ते फराळी आखणी करते. श्रावण सोमवार येते आता ते, आहे का नाही? मग उपवास काय करते? देवी मैयाचा,
किंवा शंकरजीचा असे करते तर त्यांची श्रद्धा. मग ते देवीच्या नावानं देवाच्या नावानं उपवास करते आणि मग ते देवी समोर असे बोलते, संकल्प करते, हे देवी मैया मी तुझ्या नावाचे श्रावण सोमवार पकडत आहोत, तुझ्या नावाचा हा महिना नवरात्रीचे दिवस मी कटोकट उपाशी राहणार आहोत, तुझ्या नावाचे काय पकडणार आहोत मी, काय पकडणार आहोत, उपवास पकडणार आहोत. मग ती देवी समोर अशी मन्नत मागते. ती देवी बोलते का तिच्या संग, पण मन्नत मागते. कोणती मन्नत मागते, कोणती मन्नत मागते, कोणती मन्नत मागते ती, हे देवी मैया मी तुझ्या नावाचे किंवा हे देवा, हे देवी किंवा हे देवा मी तुझ्या नावाचे उपवास एवढे एवढे दिवस धरतो, पकडतो, पण तू मले असं असं तर मग मी तुले तसं तसं, तू मले असं असं नाही तर मग मी तुले तसं तसं नाही. म्हणजे सौदा करून राहिले, ते बोलून नाही राहिले पण सौदा. पण पाय देवी मैया मी त्या नावाचे उपवास पकडतो, पायात चप्पल घालणार नाही, थुका गिळणार नाही, कटोकट पालन करीन, पण मात्र माझ्याकडे लक्ष द्यायचो. आणि तुझं माझ्याकडे लक्ष राहिलं ना पूर्ण देवी मैया, तर मी तुझ्या नावानं कोंबडं आणि बकरं कापाला सुद्धा माग पुढं पाहणार नाही. हा झाला उपवासाचा नवस. तर तुम्ही असे करता का बुद्ध विहारामध्ये? उपवास तर हिंदू धर्मामध्ये आहे, पण उपवासाला तिथे उपवासाचे फराळ आले, उपवासाला तिथं काहीतरी मागणं आहे. मग असं आहे का आपलं? बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपवास अंधश्रद्धा आहे, उपोसत आहे. त्याला अठ्ठशील उपोसत वारीत शील म्हणतात. 8 शील ग्रहण करणे म्हणजे उपोसत होय, पंचशिलापेक्षा 8 आहे का नाही. मग उपोसताचे प्रकार किती आहे? गोपाल उपोसत म्हणजे उपोसत म्हणजे काय, तर भिक्खूंसारखं 12च्या भोजन ग्रहण करणं. पण गोपाल उपोसत कशाला म्हटलंय बुद्धाने? एखाद्या स्त्रीनं उपोसत पकडलं, परंतु तिनं दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग केली, मी उपोसत आज पकडत आहे, उपोसत पकडत आहे, पण संध्याकाळी उपोसताला भगराचे लाडू करीन, साबुदाण्याची खिचडी करीन, डोक्यात दिवसभर प्लॅन चालू आहे. तर हे गोपाल उपोसत झालं, नकली, दिवसभर खाण्यामध्ये मन. सरळ सांगायचं तर समजलं का तुम्हाला? त्याला गोपाल उपोसत म्हणजे, गोपाल म्हणजे काय, तो आधीच तयारी करून ठेवते, ते कुठं चारा भेटत गायले जास्त आणि कुठे पाणी भेटत, त्याचा लाभ होणार नाही. तर तो गाया दुसऱ्याच्या राहते, पण दूध काढणारा कोण राहते? वेगळा धनी राहते. तर असंच गोपाल उपोसत आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. दुसरं उपोसत आहे निगंट उपोसत. तर ते जैन लोक खडतर उपोसत आहे. ते निगंट म्हणजे जैन साधू बुद्धाच्या काळामध्ये किंवा आजही आणि आजीवक पंथाचे लोक बुद्धाच्या काळात ते करत होते. तर ते निगंट उपोसत हे चांगलं उपोसत नाही. मग उपोसत कोणतं चांगलं आहे? आर्य उपोसत. मग आर्य उपोसतामध्ये काय येते? अठ्ठशील. मला सांगा, एखादी हिंदू स्त्री किंवा हिंदू पुरुष उपवास पकडत आहे, त्याला अष्टशील आहे का? पण आपल्याला अष्टशील आहे का नाही? तर जे लोक शारीरिक श्रम करतात, शेतामध्ये निंदायला जातात, मेहनतीचं काम करावं लागते, त्यांनी उपवासत नाही पकडलं तर चालते. आपल्या शरीराकडे पाहून, आपल्या कमजोरीकडे पाहून आपल्याला श्रमाची कामं करायची असेल तर नाही करायचं, आपल्या शरीराकडे पाहून. म्हणून महिन्यातून 4दा आणि वर्षावासात उपासक उपासिका अधिकाधिक अष्टशिलाचं पालन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपण अष्टशिलाचं खूप पालन करावं. तर या अष्टशिलाचं पालन केल्यानं ब्रह्मचर्याचं पालन करावं, आणि म्हणून हे अष्टशील आपण धारण करा. अष्टशील उपोसत व्रताचं पालन करा. आणि म्हणून अधिष्ठान म्हणतो आपण. आज भंतेजी चित्तज्योती भंतेनं आम्ही बोलावलं आहे, ठीक ना. मग आम्ही आमच्या विहारात आज अधिष्ठान मांडलं. काय मांडलं? अधिष्ठान. मग अधिष्ठानामध्ये काय झाले? तुम्ही पुलगावच्या मार्केट मधून गेले, केळाच्या फण्या आणल्या, ऍपल आणले, जे फळ सिजनेबल भेटते ते तुम्ही फळ घेऊन आले. आता काही आपल्याला मूर्तीचं काही बसवायची गरज नाही. तर अधिष्ठान म्हणजे काय? तर 10 पारामितामध्ये अधिष्ठान आहे. 10 पारामिता आहे ना, 22 प्रतिज्ञामध्ये मी 10 पारामिता पाहिलं आहे ना बाबासाहेबांचं. तर 10 पारामितामध्ये अधिष्ठान नावाची पारमिता आहे. मग अधिष्ठान कोणतं? एक भगवा, पिवळा, लाल किंवा कथ्था कापड ठेवायचा, त्याच्यावर बुद्धाची मूर्ती ठेवायची, गौतम बुद्ध बाबासाहेबाचा फोटो ठेवायचा, एक गडवा ठेवायचा, लोट्यात पाणी आणि त्याच्यात मग पानं ठेवायचे आणि एक बुद्धाचा ग्रंथ वंदनेचं पुस्तक ठेवायचं. याले अधिष्ठान म्हणत नाही. हे पूजा, हे अधिष्ठानच आहे, पण ते पूजा अधिष्ठान आहे. काय आहे ते? पूजेचं अधिष्ठान आहे ते. आता तुम्ही आपण सुराई ससाई पंथेच्या माध्यमातून हे मूर्ती बसवली, हे अधिष्ठान नाही का?
झालं का नाही? अधिष्ठान इथंच मूर्ती राहणार हे अधिष्ठान इथं हलवायची म्हणजे तुम्ही जागा तय केली का नाही? ज्या दिवशी तुम्हाला मूर्ती आणायची होती बसवायची तुम्ही जागा पहिले तय केली, इथंच बसवायची ना, आता हे इथंच राहणार आहे. मग हे अधिष्ठान नाही का? अधिष्ठानाची जागा ठरली ना. तर हे मूर्तीचं अधिष्ठान जे तुम्ही पूजा मांडता, घरी पूजा मांडता, वर्षावासात पूजा मांडता, परित्राणाची पूजा मांडता, जे घरी मानता का टेबलावर स्टुलावर चौरंग पाटावर, तर ते पूजा अधिष्ठान आहे, हे मूर्तीचं अधिष्ठान आहे. आता तुम्ही इथं ग्रंथ ठेवला, हा ग्रंथाचं अधिष्ठान, ठीक ना. ग्रंथ अधिष्ठान, पूजा अधिष्ठान, मूर्तीचं अधिष्ठान हे वेगळं असतं. पण अधिष्ठान म्हणजे पारमिता आहे. मग अधिष्ठानाचा अर्थ काय सांगितला बुद्धाने त्याच्या धर्मग्रंथात? दृढ निश्चय. अधिष्ठान म्हणजे काय? दृढ निश्चय. दृढ निश्चय म्हणजे काय? केलेलं जे निश्चय केला आणि तो निश्चय मतामध्ये टाकला नाही, पूर्ण केला म्हणजे केला. जसा तथागत बुद्धाने अधिष्ठान केलं होतं कुठे? बोधी वृक्षाच्या झाडाखाली गवताचं वज्रासन मांडलं. माझ्या शरीरातलं पूर्ण रक्त आटून गेलं तरी चालते, माझ्या शरीराच्या पूर्ण चामड्या सुकल्या तरी चालते. सुकल्या होत्या. जोपर्यंत मला सम्यक संबोधी हे बोधी ज्ञान, हे बोधी लाभ होत नाही, तोपर्यंत मी हे अधिष्ठान जागा सोडणार नाही. समजलं? याला म्हणते अधिष्ठान. घेतलेलं काम पूर्ण करणं म्हणजे करणं. नाहीतर तो मला असा बोलला, ती मला असे बोलली, आता मी ग्रंथालय उद्यापासून येत नाही. ते कोणतं अधिष्ठान? कोणतं? नाहीतर चित्तज्योती म्हणतील आज आपण सुरुवात करून देऊ, पहिला दिवस आहे तर मग आपलं चालू राहते हळूहळू. असं करायचं नाही. मी तुमच्या घरी हाका मारायला आल्याशिवाय राहणार नाही, ठीक ना. शाळेमध्ये विद्यार्थी असले तर गुरुजीला चांगल्या पद्धतीने शिकवूशा वाटते. ठीक आहे, तुमच्या घरचं कोणी आजारी बिजारी पडलं, मरण पावलं, बिमार असेल, काही अर्जंटली काम असेल तर तुम्हाला जाता येते, पण बुद्धासमोर खोटं बोलू नका. आता तुम्ही शील ग्रहण केलं, मुसावादा, खोटं नाही बोलायचं. बहाणा करून खोटं बोलून ग्रंथाला न येणं, किंवा कोणाच्या त्यांनी तसं म्हटलं किंवा तिने मला तसं म्हणलं म्हणून नाही. काही बाया मले नाही नाणं आणि नवऱ्यावर बदी आणणं. काही बायाला 3 महिने ग्रंथालय यायचं नाही. मग यायचं नाही तर मग काय सांगायचं? तर मग बनतेजी मी नेहमीच जात होती पहिले, तर मग ती मले अशी बोलली, तो मला असा बोलला म्हणून मी ग्रंथालय जात नाही. पण ते नाही कारण खरं. तिला घरी LCD TV घेतला तो मस्त पाहायचा आहे, टीव्ही पाहायचा आहे घरी, पण नाव कोणावर टाकत आहे? टीव्ही पाहायचा आहे ना. मग घरी ग्रंथाला नाही येत तर मग पटपट जेवण करायचं झोपून जायचं, पण टीव्ही पाहते का नाही? आणि आम्ही म्हणतो तरुण मुलं मोबाईल मध्ये आहे, टीव्ही मध्ये आहे, पण गुड्या बाड्या सुद्धा टीव्ही पाहते चष्मे वर्त करू. त्यांनाही बुद्धाविषयी श्रद्धा नाही, ओढ नाही. सगळ्यांनाच म्हणत नाही मी, समजलं का? त्या काळातल्या बाया आपल्या त्या बाहेर जात होत्या आणि इंधन आणत होत्या. तिकडे टमरेल घेऊन जात होत्या आणि इंधने आणत होत्या. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुकू आहे का नाही? 3 महिने घरामध्ये इंधन ठेवायला जागा नाही, राले ठेवायला जागा नाही, तरी त्या जुन्या बायाले वंदना पाठ होत होती, ग्रंथालय जात होत्या. आज तुमच्या घरी बाबासाहेबांच्या कृपेनं गॅस सिलेंडर आला, लवकर स्वयंपाक होते, पण लवकर स्वयंपाक झालेली बाई पटकन टीव्ही कडे बसते. ग्रंथाची तुमचं ग्रंथानं भलं होणार आहे का टीव्हीनं? तुम्हाला टीव्हीची नशा आहे, मालिका पोसत आहे तुम्हाला. त्या हिरोईनचं कसं होईल ना, हिरोचं कसं होईल, तुझ्या पहिले कसं होईल, त्या पोरीचं कसं होईल, पोराचं कसं होईल, त्या पतीचं कसं होईल, तुझ्या घराचं कसं होईल, आपलंच पाहिलं बा. त्या हिरोचं कायले पाहता? सगळ्यात टीव्ही कमी पाहणाऱ्या बाया ब्राह्मण बाया आहेत. त्या टीव्ही मध्ये काम करते, मालिकेमध्ये काम करते, आणि आपल्या बाया त्या मालिका पोसत आहे टीव्हीवर. त्या मालिका पाहिल्यानं सासा सुन्नाचे भांडणं, घरामध्ये कलह, आज एक पती तर दुसऱ्या दिवशी तिसरा पती काही कमी नाही त्या नाटकामध्ये. सगळं खोटं ना, आपला सगळा वेळ बरबाद. आई बसली आहे, मुलगी बसली आहे, माणूसही बसला आहे, आणि ते सगळं पोरीचा अभ्यास बुडत आहे. तर आई वडिलांनी ते संस्कार आपल्यामध्ये ठेवले पाहिजे. टीव्हीनं कोणाचंही भलं झालं नाही. मोबाईल मध्ये छान प्रवचन ऐका, वेगवेगळ्या भंतेजींचे, धम्मदेशनं ऐका,
सकाळी सकाळी वर्षावासामध्ये आपण धम्मग्रंथ पठन केला पाहिजे. विहारात दररोज संख्यानं एवढ्याच या. असा अधिष्ठान करून इथून उठा, नाही तर उठातच नाही. अधिष्ठान म्हणजे कोणतं? पारमिता सांगितलंय बुद्धाने. अधिष्ठान म्हणजे काय? बाबासाहेबांनी सुद्धा अधिष्ठान केलं होतं. मी 5 मिनिटांमध्ये संपवतो. कुठे अधिष्ठान केलं होतं? जसं तथागत बुद्धांनी अधिष्ठान केलं बोध गयेला, आहे की नाही? रक्त आटलं तरी चमडी सुकली तरी, ठीक ना? बाबासाहेबांनी अधिष्ठान केलं. जे माणसं अधिष्ठान करत नाही आपल्या जीवनामध्ये, संकल्प करत नाही, ते जीवनात यशस्वी होत नाही. मुलींनी अधिष्ठान करावं. एखाद्या मुलं अधिष्ठान नाही करत का? मी 80% घेणार म्हणजे घेणार. अधिष्ठान केलं तिनं. पोराने अधिष्ठान केलं, मी 90% घेणार म्हणजे घेणार. मी ती परीक्षा पास करणार म्हणजे करणार. असं त्याने ठरवलं तर मग तो अभ्यासाला लागतो. सकाळी उठतो, काळजी घेतो, वाचनालयात जातो. त्यानं अधिष्ठान ठरवलेलं आहे. समजलं का? अधिष्ठान ज्याने ठरवलं नाही, जीवनाचंही अधिष्ठान असावं. अधिष्ठान म्हणजे ध्येय. आपलं काय ध्येय? मी जन्माला आली तर कायच्यासाठी? खाप्या मजा करासाठी का? सकाळी उठायचं, पुन्हा स्वयंपाक, पुन्हा भांडे, पुन्हा पुन्हा पुन्हा, याच्यासाठी खाप्या मजा करायचा जन्म नाही. आपला मनुष्य जन्म दुर्लभ आहे, म्हणून त्याला चांगल्या कामासाठी कामी लावा. आता तुमचं निन्नाची सीजन येणार आहे. काय येणार आहे? निन्नाची सीजन. तर काही बाया काय करतात? जुने विळे मोडलेले असेल तर काही बाया पुलगावच्या बाजारामध्ये जातात आणि नवीन विळे घेऊन येतात. आणतात का नाही कथा वगैरे निंदाला? मग त्या बाईनं, एखाद्या बाईनं म्हणा, मी पुलगावच्या बाजारात जातो आणि विळा घेऊन येतो आणि घरी का नाही अलमारीमध्ये, संदुकामध्ये त्या विळ्याने ठेवून देतो. लयच मस्त विळा आहे बाई, किती मस्त विळा आहे, किती मस्त विळा आहे, लयच मस्त विळा आहे. या विळ्याले का नाही मी आता अलमारीमध्ये ठेवून देतो. त्याला निंदाले काही लावत नाही. मग त्या विळ्याला तुम्ही अलमारीत ठेवलं तर काय होईल? त्या कामाला तर नाही गेला, तर विळा नेलं नाही, तुम्ही निंदाले, मग त्या विळ्याला काय चढेल? आणि जंग चांगला असतो का? जंग कोणाचा? विळ्याचाच. विळ्याचा जंग विळ्याला नष्ट करते, खतम करते. तर तसं तुमचं शरीर दुसऱ्यासाठी चंदनासारखं झिजलं पाहिजे. शेवटी मातीच आहे, माती म्हणून आहे आपलं शरीर, आहे का नाही? मग तुम्ही तुमच्या मेंदूवर जंग नाही चढला पाहिजे, त्याच्यासाठी हे ग्रंथाला नेहमी या. बाबासाहेबाचा शेवटचा ग्रंथ आहे. बाबासाहेब जाता जाता आपल्याला काय देऊन गेले? मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी हा ग्रंथ पूर्ण करून दिला. 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले आणि 5 डिसेंबरला ग्रंथ समाप्ती झाली. तर तो ग्रंथ कोणता? बुद्ध आणि त्यांचा धम्म. बुद्ध और उनका धम्म, बुद्ध अँड हिज धम्मा. जाता जाता बाबासाहेब आपल्याला काय देऊन गेले? बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊन गेले, आहे का नाही? मग तो ग्रंथ बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं लिहिला, आजारी असताना लिहिला. त्या ग्रंथाला जर तुम्ही येत नसाल, शेवटचा ग्रंथ, आहे का नाही, तर आपलं कल्याण होणार नाही. म्हणून दरवर्षी जरी तो ग्रंथ वाचला तरी त्या ग्रंथाचं आपल्याला नवीन काहीतरी सापडते. म्हणून अधिष्ठान म्हणा. तर मी बोलता बोलता विसरलो होतो. बाबासाहेबांनी अधिष्ठान संकल्प कुठे केला होता? बडोद्याला. बाबासाहेब टाय, कोट, बूट, बॅरिस्टर बनून आले आणि सयाजीराव गायकवाडच्या नोकरीला गेले. त्यांना कोणीही किरायानं मकान दिलं नाही. मग ते रात्रीला त्याचं ते सामान फेकून दिलं त्या पारशी माणसानं. ते सयाजी गार्डन मध्ये बसले वडाच्या झाडाखाली आणि त्याला रड आला. बाबासाहेब रडले त्या वडाच्या झाडाखाली. टाय, कोट, बूट घातलेला मी माणूस, बॅरिस्टर माणूस, माझा एवढा मोठा अपमान आहे, तर माझ्या समाजाचं कसं होईल? म्हणून बाबासाहेबाला अश्रू आले. पण बाबासाहेब रडतच राहिले का त्या वडाच्या झाडात? नाही राहिले. बाबासाहेबांनी अधिष्ठान केलं, संकल्प केला की मी माझ्या समाजाला गुलामीतून मुक्त करीन आणि अंधारातून उजेडात आणीन. बाबासाहेबांनी बडोद्याला संकल्प केला की मी असं संविधान तयार करीन जे सर्वांना समानता, स्वातंत्र्य देईल, सर्वांना सारखं झकास वाटी सारख्या प्रमाणात देईल, असं मी समतेचं संविधान तयार करीन. बाबासाहेबांनी संकल्प केला, अधिष्ठान केलं त्या वडाच्या झाडाखाली बडोद्याला आणि ते संकल्प, अधिष्ठान पूर्ण केलं. त्याला म्हणतात अधिष्ठान. घेतलेलं काम पूर्ण करणं म्हणजे करणं. म्हणून आज तुम्ही आले तर आज तुम्ही काम घेतलं आहे की 3 महिने मी ग्रंथाला येणार म्हणजे येणार, ग्रंथाला येणार म्हणजे येणार. हे दृढ निश्चय, या दृढ निश्चयानंच तुम्ही या ठिकाणून मी तुमचा
मी हे देतो, या ठिकाणी मी थांबतो. मी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल. मी आर्य अष्टसील उपोषण सांगितलं नाही, त्याचा एक वेगळा विषय होईल, प्रवचन लांब होईल, म्हणून मी उपोषण आठशील तुम्हाला सांगितले नाही. पण भीमोदय वाचनालयाच्या विहारामध्ये ते मी सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी माझं जे चॅनल आहे नोबल ट्रूथ सबस्क्राईबर करा आणि पुढे पोहोचवा. धम्माचा प्रचार प्रसार करणं हीच खरी मानव सेवा होय. म्हणून मोबाईलद्वारे सुद्धा अनेक हजारो लोक ऐकत असतात, त्यांच्यापर्यंत सहज धम्म जाते. म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ. नोबल ट्रूथ म्हणजे आर्य सत्य. तर हे नोबल ट्रूथ चॅनल आपले रोजचे प्रवचन होणार इच्छे, ठीक ना. तर या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला आखाडी पौर्णिमेच्या पुनश्च सदिच्छा देतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल.